आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये. चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात. बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात. थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात. बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध. त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा. असरचा अहवाल सरकारी शाळांची बदनामी करणारा पलूस येथील शिक्षकांनी असर अहवालाची केली होळी. दरवर्षी शाळांची शैक्षणिक स्थिती दर्शवणारा असरचा अहवाल प्रसिद्ध होतो आणि सरकारी शाळेतील मुलांची गुणवत्ता खालवण्याचे जाहीर केले जातं. हे एक सरकारी शाळा बदनाम करून बंद पाडण्याचा NGOंचा अघोषित डाव असल्याचे सांगत पलूस तालुक्यातील शिक्षकांनी कालपासून येथे असर अहवालाची प्रतिकात्मक होळी केली. 5व्या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने पलूस येथे एकत्र आलेल्या पलूस, आंधळी, मोराळे, बांबवडे, आंबेघर, कोयना वसाहत, बौद्ध वसाहत व शिवाजीनगर येथील सर्व प्राथमिक आणि आंधळी व पलूस शहरातील माध्यमिक शिक्षकांनी भारती विद्यापीठ प्रशालेच्या मैदानावर एकत्र येत असर अहवालाची प्रतिकात्मक होळी करून असर संस्थेच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी आपली मनोगत व्यक्त करताना शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी मारुती शिरतोडे, बाबासाहेब लाड, संगीता पाटील, राम चव्हाण, बाळासाहेब कटारे, नितीन चव्हाण म्हणाले की शासन दर महिन्याला शिक्षकांची शिक्षण परिषद घेऊन नवनवीन उपक्रम, कौशल्य अभ्यासक्रमातील अनेक बाबींवर विचार विनिमय करून शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा सतत प्रयत्न करत असते. शिक्षक ही आपल्या शाळेतून विविध प्रकारचे उपक्रम राबवून मनापासून अध्यापनाचं काम करीत असतात. तरीही असरसारखी गैरसरकारी संस्था काही मोजक्या शाळांना भेटी देऊन सगळ्या शाळेतील शिक्षणाची स्थिती वाईट असल्याचा धादांत खोटा प्रचार करते. त्यामुळे सरकारी शाळा बदनाम होतात. असरसारख्या गैरसरकारी संस्थेचा शासनातील हस्तक्षेप वाढत चाललाय, तो त्वरित थांबवावा. अशा संस्थांवर कडक निर्बंध घाला. केवळ अहवाल जाहीर करण्यापुरतं काम या संस्थांनी करण्यापेक्षा शाळांची सद्यस्थिती, शाळांच्या भौतिक सुविधा, शाळांच्या अडीअडचणी, शाळेतील विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक समस्या, शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे अशा कामात लक्ष घालून पाहावं, अशी मागणी यावेळी प्रतिनिधींनी केली. या प्रतिकात्मक होळीच्या ठिकाणी असरच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी सिराज सुतार, अजय काकडे, जयवंत मोहिते, आनंदी पाटील, नीता नर्देकर, विद्या सुतार, हिम्मतराव मलमे, बाळासाहेब खेडकर, जगन्नाथ शिंदे, वंदना सनगर, सुप्रिया चव्हाण, विशाखा ढेरे, मंगल दिवाणजी, आकाताई थोरात यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. असरच्या अहवालाची आज पलूस येथे होळी करण्यात आलेली आहे. पलूस केंद्रातील सर्व शिक्षकांनी असरच्या अहवालाचा जाहीर निषेध केला. कारण असर ही गैरसरकारी शिक्षण संस्था असा अहवाल सादर करते आणि एक शिक्षणाचं फसवं चित्र समाजापुढे उभं करते. हे अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब असून असरसारख्या संस्थांना शिक्षण क्षेत्रातून हटवा आणि शिक्षण वाचवा अशी भूमिका आमचा सर्व शिक्षक वर्ग घेतोय. कारण असर केवळ आकडेवारी जाहीर करते, पण विद्यार्थ्याच्या शिकण्यातील समस्या, अडचणी यावर काहीही बोलत नाही. तेव्हा असर हटवा आणि शिक्षण वाचवा. गैरसरकारी संस्थांचा सरकारी हस्तक्षेप थांबवा अशी सर्व शिक्षकांच्या वतीने आम्ही मागणी करतो.